तर ठाण्यातील सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झालाय। पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू असून सीएनजी सेवा लवकरच पूर्ववत करण्यात येईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केलाय। या संदर्भात ग्राहकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। ठाण्यामध्ये देखील पेट्रोल पंपवरती जो काही सीएनजीचा पंप आहे या ठिकाणी देखील तुटवडा जाणवतोय। खूप प्रमाणात रिक्षा चालक माझ्यावर आहेत, काही ठाणेकर नागरिक माझ्यावर, त्यांच्याकडे जाणून घ्या। सर, कधीपासून तुम्ही थांबलात, कशा प्रकारे त्रास जाणवतो? आता सकाळी 5 वाजल्यापासून मी या पंपावरती थांबलो आणि कालपासून दुपारपासून पंप बंद आहेत, जवळजवळ 12 वाजल्यापासून बंद आहेत। तर हा त्रास खूपच जाणवतो, कारण पब्लिकची पण हाल खूप झालेला। तर मला विनंती आहे की जे काही कुठे रिपेअरिंग खराब झालेलं आहे तर लवकरात रिपेअरिंग केला तर सगळ्यांचे जे हाल होत आहेत ते दूर होतील। तुम्ही पण उभे आहात, काय सांगाल? 5 वाजता सुबह 5 बजे से यहाँ पे रुके हुए हैं और सब पंप बंद है। कल दोपहर से ही सब धक्का मार मार के पंप पे आ रहे हैं, लेकिन अब यहाँ से धक्का मार के कौन घर तक लेके जाएगा गाड़ी को। यही सब त्रास है। आप जल्दी से जल्दी चालू करिए, कोई सही जानकारी नहीं मिल रही है। पंप पे ना मैनेजर है ना तो मालिक है, कोई नहीं दिख रहा है। अगर बता दो 2 दिन बाद चालू होएगा तो हम लोग घर पे आराम करते हैं ना 2 दिन तक। नहीं तो बोलो 2 घंटे में चालू होएगा तो 2 घंटे में आते हैं, फिर और क्या करेंगे हम लोग। प्रॉब्लेम काय आहे की कोणाच्याही गाडीमध्ये, आता मी पण सकाळी 5 वाजेपासून इथं लाईन लावून उभा आहे, परंतु आता प्रॉब्लेम काय आहे की शाळेचे पोरं पण आमच्याकडे आहेत, शाळेचे मुलांचे पण हाल होतात ते। आता सकाळी आज सोमवार आहे, आज पहिला दिवस आहे शाळेचा, पण सगळे मुलं आज पायी जायचे तयारी आहे, पण कुठलीही रिक्षामध्ये गॅस नाहीये। कृपा करून लवकरात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।